ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 9. सद्गुरु स्तवन ओव्या 8 ते 10. ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायात गुरुंवर माऊलीचं रूपक करून योग मार्ग भक्त बालकास गुरुमाऊली कसा सुलभ करून देते त्याचे वर्णन केलेले. आता ते या स्तवनाचा समारोप करत आहेत. 17 वियेचे स्तन्य देसी, अनुहाताचा हल्लरोगासी, समाधी बोधे निजविसे बुझावणे. म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. अबो सद्गुरुची ये कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय. हे सद्गुरूचे कृपादृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता म्हणजे ब्रह्मदेवच बनतो. म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. एवढ्या करता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगायला आज्ञा दे. भक्तीमध्ये योगमार्गाचे काठिण्य विरून जातं. कारण गुरुमाऊली आपल्या भक्त बालकाला आपल्या मांडीवर घेऊन हातांचा पाळणा करून समाधी बोधात निजवत असते. असं वर्णन ज्ञानदेवांनी गुरुंवर मातेचे रूपक करून केलेलं आहे. पुढे ज्ञानदेव आपण करीत असलेल्या गीतेवरील निरूपणात बहार यावी म्हणून प्रार्थना करत आहेत. त्या दृष्टीनं सद्गुरूंचे सामर्थ्य कसं आहे त्याचं वर्णन करून त्यांच्याकडे ग्रंथ निरूपणाची आज्ञा मागत आहेत. गुरुदेव माऊली होऊन आपल्या भक्त बालकाला समाधी बोधात निजवतात. म्हणून ते म्हणतात की तू साधकांची माऊली आहेस. ते माऊलीप्रमाणे आपल्या भक्ताला आनंद कसा प्राप्त होईल ते पाहत असतात. साधकाला साधनेच्या कटकटीशिवाय आपल्या शिवस्वरूपाचा बोध करून देतात. पुढे म्हणतात की पिके सारस्वत तुझ्या पाऊली. सारस्वत गुरुदेवांच्या पाऊलातच पिकते, पक्ववते. यातून सर्व विद्या या गुरुदेवांच्या चरणांच्या आश्रयाने राहतात हा भाव स्पष्ट झालेला आहे. कारण श्री गुरु हे विद्या स्वरूपच आहेत. तत्रा परा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेद अथर्ववेद शिक्षा कल्प व्याकरणम निरुक्तम छंदो ज्योतिषम इति अथ परायया तद अक्षरम अधिगम्यते. ज्यामुळे अक्षर ब्रह्म जाणलं जातं ती पराविद्या व बाकी सर्व विद्या या अपराविद्या आहेत. त्या सर्वच जाणून घ्याव्यात. या सर्व विद्या श्री गुरुचरणी विसावलेल्या असतात. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी असं ज्ञानदेवाने अमृतानुभवाच्या मंगलाचरणात म्हटलेलं आहे. अध्यात्म विद्या विद्यानाम असे जे विभूती योगात भगवंतांनी सांगितलं होतं ती अध्यात्म विद्या म्हणजे आत्मविषयक ज्ञान प्राप्त करून देणारी विद्या श्री गुरुचरणी असते. गुरु व विद्या यांच्यात अद्वैत असतं. त्यामुळे ज्याला गुरूंचं सान्निध्य मिळतं त्याला विद्येचीही प्राप्ती होणारच. पराविद्या देण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ते अपराविद्या देणार यात नवल नाहीच. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की पिके सारस्वत तुझी या पाऊली. पिकणे म्हणजे परिपक्व दशेला येणे. कोणतेही फळ अथवा शेतातील धान्य पिकणे म्हणजे बीजापासून क्रमानं वाढत जाऊन पुन्हा त्या बीजापर्यंत येण्याचा प्रवास असतो. त्यासाठी प्रथम बीजाला नाना परिस्थितीमधून जावं लागतं. पण येथे सारस्वत गुरुदेवांच्या पावलाबरोबरच पिकतं. शब्दांच्या माध्यमातून सारस्वत पिकायला सुरुवात होते व शेवटी हा शब्द जेथून निर्माण होतो तिथपर्यंत जाऊन पोचते. अशी ही क्रिया सहज होणारी आहे असं ज्ञानदेवांना यातून सुचवायचं आहे. गुरुदेव प्रसन्न झाले याचा अर्थ गुरु व विद्या यांच्यात अद्वैत असल्यामुळे ती विद्या साधकाला नक्कीच विनासायास प्राप्त होणारी आहे. दुसरी गोष्ट ज्ञानदेवानी पिके सारस्वत तुझी या पाऊली या चरणातून सांगितलेली आहे. ती म्हणजे विद्या श्री गुरूंच्या पावला बरोबरच येणार आहे. गुरु आहेत म्हणजे विद्या मिळणारच, ती त्यांच्याबरोबर येणारच. गुरुकृपे वाचून कोणतीही विद्या सफल होत नाही. याबाबत कर्णाचं कथानक प्रसिद्धच आहे. कर्ण परशुरामांकडे अस्त्र प्राप्तीसाठी गेला होता. पण आपण क्षत्रिय नाही असं खोटं सांगून त्यांनी त्यांच्याकडून विद्या हस्तगत केली. पण जेव्हा ही गोष्ट परशुरामांना कळली तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला की ऐन युद्धाच्या प्रसंगी ही विद्या तुला आठवणार नाही. तेव्हा विद्या प्राप्त झाल्यावर सुद्धा
ती सफळ होण्यास गुरूंचं सहाय्य हवं. गुरुकृपेमुळे साधकाला आत्मबोध होतो व सारस्वत पिकू लागते, म्हणजे तो आत्मबोध शब्दाचं रूप घेऊन जगात प्रसृत होतो. सारस्वत म्हणजे सरस्वतीचा प्रसाद. सरस्वती ही शब्दाधिष्ठित देवता. गुरूंची कृपा झाली की सरस्वती प्रसन्न होते व वाणीचे अभिनव असे वाग्विलास साधकाच्या मुखानच फुरू लागतात. ब्रह्मसुखाच्या जवळ नेणारे सारस्वत त्याला प्राप्त होतं. तेव्हा उच्च दर्जाचे वाङ्मय निर्माण होते आणि मग वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाणी गोड असेल तर ती ऐकायला कोणालाही आवडेलच. त्यात जर ती रसाळ वाणी काव्यानं युक्त असेल तर त्या वाणीला अधिक शोभा येते आणि ते कवित्व जर परमात्मा वर्णनानं सुशोभित झालेलं असेल तर ते काव्य जास्त शोभून दिसतं. असं जे ज्ञानदेवाने पुढे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे मग गुरुकृपेमुळे त्या काव्याला परतत्वाचा स्पर्श लागतो. या सर्वांसाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे ज्ञानदेव श्री गुरुदेवांच्या सावलीत छत्रछायेतच राहू इच्छितात. सावली दृश्य वस्तूचीच पडते, म्हणून सावली शब्द वापरून ज्ञानदेवाने सद्गुरूंच्या सगुण रूपाकडे निर्देश केलेला आहे. तसेच सावलीचा जो जीवाला शांती प्राप्त करून देण्याचा गुणधर्म आहे तोच गुणधर्म सद्गुरूंचाही आहे हेही सूचित केलेले आहे. पुढच्या ओबी ज्ञानदेवाने सद्गुरूंच्या कृपादृष्टीतील कारुण्याचे काव्याला अधिष्ठान असते असं म्हटलेलं आहे. परमात्मा व सद्गुरू एकरूप आहेत. परमात्मा जसा करुणा निर्माण होऊन पृथ्वी तलावर अवतार घेतो त्याप्रमाणे सद्गुरूंचा अवतार हाही करुणेपोटीच झालेला असतो. करुणा हा सद्गुरूंचा स्थायी भाव आहे. शिष्याला त्यांच्याच कृपेमुळे सकल विद्या प्राप्त होत असतात. एका सुभाषितकारानं कवीला विद्यारूपी सृष्टीचा ब्रह्मदेव म्हटलेले आहे. ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण करता, त्यानेच ही सर्व सृष्टी रचली. तसेच कवी हा काव्यसृष्टीचा निर्माता म्हणजे जणू ब्रह्मदेवच आहे. अपारे काव्य संसारे कविरेक प्रजापती यथा वै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. सुभाषितकार म्हणतो की अपार अशा काव्य संसाराचा कवी हाच ब्रह्मदेव आहे. कारण त्याला जसं हवं असेल तसा तो हा काव्यरूप संसारात बदल करतो. त्याला हवी तशी त्या काव्यसृष्टीची रचना करतो. परंतु ज्ञानदेव सद्गुरूंच्या कृपादृष्टीला धात्रा म्हणत आहेत. कारण कवीला हा काव्यसंसार चालवायला सद्गुरूंच्या कृपेचा आधार लागतो. त्याशिवाय त्याच्या वाणीला परतत्वाचा स्पर्श होऊ शकत नाही व तो काव्य निर्मिती करू शकणार नाही. कवीचे शब्द जे काव्यरूप धारण करतात त्यामागे खरी प्रेरणा असते ती सद्गुरूंची. त्यामुळे सद्गुरूंच्या कृपादृष्टीलाच ज्ञानदेवाने धात्रा म्हणजे ब्रह्मदेव असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे गुरुस्तवन करून त्यांनी आपल्या सद्गुरूंना अंबे माते निजजन कल्पलते अशा 2 गुणविशेषणांनी हाक मारलेली आहे. गुरुदेव तर शिवस्वरूप गोसावीच, काही नाहीपणाने नांदणारे. ते जनकल्याणार्थ शक्ती रूपाने जागे होतात. सर्व क्रिया कर्तृत्व हे शक्तीकडे असतात, म्हणून त्यांना ज्ञानदेव अंबे म्हणून संबोधतात. या अंबेचे विशेषण आहे निजजन कल्पलते. कल्पलता म्हणजे इच्छिलेले फळ देणारा कल्पवृक्ष. कल्पवृक्षाच्या सावलीत बसून जी इच्छा मनात निर्माण होईल ती इच्छा हा वृक्ष पूर्ण करतो. सद्गुरूंची कृपादृष्टी म्हणजे जणू अंबामाता असून ती आपल्या प्रियजनांसाठी कल्पलता होते. कल्पतरू किंवा कल्पवृक्ष जरी मूळ पुल्लिंगी शब्द असला तरी ज्ञानदेवाने सद्गुरूंना आईच्या ठिकाणी कल्पिलेले असल्यामुळं कल्पलता असं त्यांनी स्त्रीलिंगी रूप वापरलेलं आहे. ही ज्ञानदेवांची गुरुमाता श्रीमंत आहे व करुणेनेही युक्त आहे. त्यामुळे ती आपल्या शिष्यालाही श्रीमंत करणारच, यात काही नवल नाही. माता आपले वैभव आपल्या पुत्राकरताच सांभाळत असते. तद्वत श्री गुरूंचे वैभव हे त्यांच्या प्रिय शिष्यालाच प्राप्त होणार आहे. त्याशिवाय ही कल्पलता असल्यामुळं ज्ञानदेवांची इच्छा ती पूर्ण करणारच आहे. तरीही ज्ञानदेव एकदा आपली इच्छा सद्गुरू मातेला बोलावून दाखवतात व आपल्याला ग्रंथाचे निरूपण करण्याची आज्ञा द्यावी अशी सद्गुरूंना विनंती करतात. पुढे त्यांनी 6व्यात सद्गुरू मातेकडे मागणी मागितलेली आहे. त्यावरून त्यांना आपल्या ग्रंथाचे स्वरूप कसं असावं असं वाटतं ते स्पष्ट होतं. तो भाग आपण उद्या पाहू.